मोक्का अंतर्गत गुन्ह्यातील आरोपींना सुनावणीसाठी कल्याण न्यायालयात आणण्यात आलं होतं। तेव्हा सुनावणी उरकून आरोपींना पोलीस व्हॅनमधून नेण्यात येत असताना आरोपीच्या नातेवाईकांकडून आरोपीस वडापाव देण्यात येत होते। मात्र पोलिसांकडून वडापाव नाकारत वडापाव देणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकास पोलीस व्हॅनमध्ये घालून मारहाण करण्याचा आरोप आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे कल्याण कोर्टाबाहेर पोलीस आणि आरोपींच्या नातेवाईकांमध्ये वादावादी झाली। त्यामुळे काही काळ कल्याण कोर्टाबाहेर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र तत्काळ पोलिसांनी आरोपींच्या नातेवाईकाला पोलीस व्हॅनमध्ये डांबून ठेवलेल्या नातेवाईकाला सोडून दिले आणि व्हॅन पुढच्या दिशेने हलवली। त्यामुळे वातावरण काही काळानंतर निवडले। सोन्या फुलोरे हा तारखेला आल्याच्या नंतर मला गार्ड लोकांनी त्याला जेवण देऊन दिलेलं नाहीये। विनाकारण त्यांनी माझ्यावर हात सोडला आणि त्यांची तारीख पण टाइमवर लागत नाही। मला गार्ड लोकांनी मारलं आणि 2 2 स्टार होते त्या लोकांनी मारलं। काय कधी कुठल्या केस मध्ये येतो? काय MCC मोका मध्ये येतो। गेल्या 5 वर्षापासून आतमध्ये आहे। इन लोक इतका हलगर्जीपणा करतात की वडापाव सुद्धा देऊन देत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।